फक्त पीठ मळायचे आणि शंकरपाळी लाटायची. भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी तयार. ना कुठली ट्रिक वापरायची आणि ना कुठले सिक्रेट वापरायचे, ना पिठाला फोल्ड करायचे ना रोल करायचे, तरी सुद्धा भरपूर लेयर्स असलेली खुसखुशीत शंकरपाळी तयार. त्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि मैदा 2-3 वेळेस गाळून घेतलेला आहे. मी याच वाटीने सर्व प्रमाण मोजून घेतलेले आहेत. अर्धा किलो मैद्यासाठी 125 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्हाला 150 ग्रॅम साखर घ्यायची असेल तर वाटी भरून साखर घ्यायची आहे. मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आणि 70 ग्रॅम तूप घ्यायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. तुम्ही घरातील कुठल्याही एखाद्या वाटीचं प्रमाण सेट करू शकता. मी याच वाटीने सर्व प्रमाण मोजून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मैदासुद्धा 5 वाटी घेतलेला आहे. तर वरच्यावर मैदा भरून घेतलेला आहे. खूप दाबून दाबून भरला नाही. वरच्यावर भरून 5 वाटी मैदा घ्यायचा, म्हणजे बरोबर अर्धा किलो मैदा भरेल. घरामध्ये या साईजची एखादी वाटी असेल तर तिचं प्रमाण सेट करून घ्यायचं. अर्धा किलो शंकरपाळीसाठी 5 वाटी मैदा, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला पाणी गरम वगैरे करायचं नाही. साखर मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे. वेलची पूड नसेल तर साखर बरोबरच वेलची सुद्धा दळून घेऊ शकता. आता ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं. पाणी खूप वापरायचं नाही, नाहीतर बराच वेळेस मैदा कमी आणि पाण्याचं प्रमाण जास्त होतं. मी ते अर्धीच वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जी साखर दळून घेतली ती टाकायची आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरचं पाणी आहे, अजिबात गरम पाणीसुद्धा करायची गरज नाही. आता याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. आपण इथे अर्धी वाटी म्हणजे 70 ग्रॅम तूप घेतलं आहे. तुम्ही आणखीन एखादा चमचा तूप घेऊ शकता. मात्र खूपसुद्धा तूप घ्यायचं नाही, नाहीतर शंकरपाळे तळता येत नाही, ते तेलामध्ये सुटतात. आता तूप टाकल्यानंतर त्यातच मैदा टाकायचा आहे. ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचं आहे त्यातच सर्व मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्येच 1 चमचा फ्रेश कुटलेली वेलची पूड टाकायची. पाव चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि एकदम चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे एखादी गोड वस्तू खूप जरी खाल्ली तर खूप असं गोड गोड तोंड होत नाही, म्हणून चिमूटभर मीठ टाकायचं. आता या पाण्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं. तर बघा, इथे कुठेही व्हिडिओ मी फास्ट किंवा स्लो केला नाही. जेवढा वेळ मला पीठ मळण्यासाठी लागलेला आहे तेवढंच इथे दाखवलेलं आहे. परफेक्ट प्रमाण आहे. जरी ते तुमचं पीठ पातळ झालं तर 2-3 चमचे मैदा टाकू शकता. बराच वेळेस आपला मैदा संपलेला असतो. अशा वेळेस याच्यामध्ये थोडंसं मग गहूचं पीठ टाकून मळून घेऊ शकता. म्हणूनच सुरुवातीला पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं, कारण की शंकरपाळीच्या पिठासाठी पाणी खूप कमी लागतं. इथे आपण अर्धीच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, तरीसुद्धा परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. आणि एकदम आपण जसं चपातीला पीठ मळतो तितपत पातळ पीठ मळायचं आहे आणि खूप जोर देऊन पीठ मळायचं नाही. फक्त पाण्यामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा आणि पीठ जोडून घ्यायचं आहे. खूप जोर देऊन खूप वेळ जर पीठ मळलं तर बघा, शंकरपाळींना लेयर्स येणार नाहीत. म्हणून हलक्या हाताने ज्या पद्धतीने आपण बालुशाही करण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पिठाला बघा भरपूर असे क्रॅक्स आलेले आहेत, म्हणजेच आपली शंकरपाळी भरपूर लेयर्सवाली तयार होणार आहे, कुरकुरीत किंवा खुसखुशीत तयार होणार आहे. आणि बघा, इथे जेवढं शक्य आहे तेवढं इथे पिठाला जोडून घेतलं आणि फक्त 1-2 मिनटं पीठ झाकून ठेवणार आहोत आणि लगेच शंकरपाळी लाटून घेणार आहोत. पीठ खूप वेळसुद्धा झाकून ठेवायचं नाही, कारण तुपामुळे हे पीठ नंतर थिजतं किंवा तूप जसं घट्ट होईल तसं पीठसुद्धा घट्ट होतं. फक्त हात क्लीन करेपर्यंत 2 मिनटं मी हे पीठ झाकून ठेवलेलं आहे. आपण ज्या पद्धतीने चपातीचं पीठ मळतो तितपतच पातळ पीठ मळून घेतलेलं होतं. आणि बघा, 2 मिनटांनी पीठ थोडंसं कडक झालेलं आहे. आता यातील एक गोळा घ्यायचा. त्याला गोल वगैरे जास्त करायचं नाही. लगेच थोडंसं दाबत या गोळ्याला लाटून घ्यायचं आहे. बघत असाल, या पिठाच्या गोळ्याला भरपूर असे क्रॅक्स गेलेले आहेत किंवा चिरा पडलेले आहेत. जेवढ्या जास्त पिठाला चिरा पडतील तेवढ्या जास्त लेयर्स आपल्या शंकरपाळीला येणार आहेत. या चिरा तशाच राहू द्यायच्या आणि फक्त लाटत जायचं आहे. आपण इथे पीठ खूप कडक मळलं नाही, त्यामुळे ही पोळीसुद्धा लगेच लाटली गेली आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवला तेवढाच वेळ पोळी लाटण्यासाठी सुद्धा लागलेला आहे. खूप वेळ जर पीठ झाकून ठेवलं तर जी शंकरपाळीसाठी आपण पोळी लाटतो ती खूप जोर देऊन लाटावी लागते. आणि बघत असाल, या पोळीवरती भरपूर असे लेयर्स तुम्हाला दिसत असतील. आता साईडचा जो क्रॅक्स गेलेला भाग आहे तो काढून टाकायचा आणि आपल्याला आवडते त्या शेपमध्ये शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. तरी ते अर्धा सेंटीमीटरपेक्षा कमी जाडीची शंकरपाळी लाटलेली आहे. तुम्ही पातळ करा किंवा जाड करा, शंकरपाळीला लेयर्स हे येणारच आहेत. आणि ते छोट्या साईजमध्ये शंकरपाळी कट करून घेतलेली आहे.
मी चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी कट करून घेतली. तुम्ही डायमंडच्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. फक्त चपातीप्रमाणे खूप पातळ पोळी लाटायची नाही किंवा चपातीप्रमाणे खूप पातळ अशी शंकरपाळी बनवायची नाही, नाहीतर शंकरपाळी फुगणार नाही, तिला लेयर्स येणार नाहीत. शंकरपाळी लेयर्स येण्यासाठी किंवा खुसखुशीत होण्यासाठी थोडीशी जाडच ठेवावी लागते. तर बघा इथे अर्धा सेंटीमीटरपेक्षा थोडीशी कमी जाडीची शंकरपाळी ठेवलेली आहे. आणि बघत असाल सर्व शंकरपाळ्यांवरती भरपूर असे क्रॅक्स आलेले आहेत. आता लगेच या शंकरपाळींना तळून घ्यायचं आहे. खूप वेळ जर ठेवणार असाल तर सुती कपड्याने झाकून ठेवायचं आहे आणि नंतर शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि पोळपाटवरून शंकरपाळी काढताना या पद्धतीने उलटण्याच्या किंवा चमच्याच्या मदतीने शंकरपाळी काढून घ्यायची. इथे पिठावरती तुम्हाला हलके हलके लेयर्स दिसत असतील. आता शंकरपाळी एकदम थंड किंवा एकदम गरम तेलामध्ये टाकायचे नाहीत, मध्यम गरम तेलामध्ये टाकायचे आहे. एक शंकरपाळी टाकून बघितली. तेलामध्ये टाकल्या टाकल्या भरपूर असे बबल्स येत आहेत, मात्र शंकरपाळी पटकन लाल झाली नाही, म्हणजे इथे परफेक्ट तेल गरम आहे. तुम्ही जर थंड तेलामध्ये शंकरपाळी टाकली तर सर्व शंकरपाळ्या तेलामध्ये वितळून जातील, म्हणून थोड्याशा गरम तेलामध्ये शंकरपाळी टाकायची आहे. आणि शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यानंतर त्यांना डिस्टर्ब करायचं नाही किंवा टच करायचं नाही. शक्यतो शंकरपाळी चकली तळण्यासाठी या पद्धतीने पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे शंकरपाळी किंवा चकली एकमेकांना चिटकत नाही. मी हँडल असलेला पॅन घेतला, म्हणून पॅन या पद्धतीने फक्त हलवून घेतला, म्हणजे शंकरपाळींच्या वरच्या साईडला सुद्धा तेल जाईल आणि वरच्या साईडने सुद्धा शंकरपाळी तळली जाईल. आणि बघा इथे शंकरपाळी तेलामध्ये टाकून 1.5 ते 2 मिनटं झालेलं आहे, तरीसुद्धा शंकरपाळ्या लाल झाल्या नाहीत. इतपत गरम तेल आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि आता शंकरपाळ्यांना हलका हलका कलर येण्यास सुरुवात झालेला आहे, त्यामुळे लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती शंकरपाळी तळून घ्यायची आहे. खूप वेळसुद्धा गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही. मध्ये मध्ये 2-3 सेकंद गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करू शकता. आणि इथे बघत असाल गॅसची फ्लेम लो केल्यानंतर हळूहळू सर्व शंकरपाळ्यांना भरपूर लेअर सुटायला सुरुवात झालेली आहे. खूप गरम तेलामध्ये जर शंकरपाळी टाकली तर शंकरपाळी लगेच कलर पकडतील आणि त्यांना पदर सुटणार नाहीत किंवा त्यांच्यावरती लेयर्स तयार होणार नाहीत. शंकरपाळींच्या पिठामध्ये साखर असते, त्यामुळे शंकरपाळ्यांना खूप लवकर कलर येतो, म्हणून खूप कडक किंवा धुवादार गरम तेलामध्ये शंकरपाळी टाकायची नाही. आणि इथे बघत असाल सर्व शंकरपाळ्यांना भरपूर असे लेयर्स आलेले आहेत. आपण फक्त पीठ मळलं आणि लगेच शंकरपाळी लाटून कापून घेतलेली आहे. 5 ते 6 मिनिटांमध्ये एक बॅच तळून होते. खूप जर वेळ लागत असला तर शेवटी पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करू शकता. तर बघा इथे शंकरपाळ्यांचे भरपूर बबल्स कमी झालेले आहेत आणि शंकरपाळ्यांना मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता या शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत. आणि इथे बघा सर्व शंकरपाळ्यांना भरपूर असे लेयर्स दिसत आहेत. एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपण शंकरपाळी बनवलेली आहे. मैदा मोजून घ्यायचा नसेल, अंदाजे शंकरपाळी करायची असेल तर एखाद्या वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं आणि शंकरपाळी बनवायची. घरातील कुठलीही एखाद्या वाटीचं प्रमाण सेट करून त्याच वाटीने 5 वाटी मैदा, पाऊण वाटी किंवा 1 वाटी साखर, अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. जर मैदा वापरायचा नसेल तर याच पद्धतीने गहूचं पीठ वापरून सुद्धा शंकरपाळी बनवू शकता. गहूच्या पिठाच्या शंकरपाळ्या सुद्धा खूप खुसखुशीत तयार होतात. तेलामधून शंकरपाळी बाहेर काढल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून तेल गरम करून नंतरच बाकीच्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. कढईमध्ये शंकरपाळी जर तळत असाल तर बघा शंकरपाळ्यांवरती या पद्धतीने तेल शिंपडायचं, म्हणजे शंकरपाळ्यांची वरची साईडसुद्धा तळली जाते. फक्त शंकरपाळ्यांना थोडंसं कडक होईपर्यंत टच करायचं नाही. तर बघा मी इथे एकमेकांना चिटकलेल्या ज्या शंकरपाळ्यांची लेअर असते ती सुद्धा तळून घेतलेली आहे. मुलांना या पद्धतीची लेअर खाण्यासाठी खूप आवडते, म्हणून मी थोड्याशा लेअर्स तशाच ठेवलेल्या आहेत. थंड झाल्यानंतर त्यासुद्धा एकदम कुरकुरीत आणि मोकळ्या मोकळ्या तयार होतात. तरी ते सर्व शंकरपाळी तळून झालेले आहेत आणि तळल्यानंतर एखाद्या पेपरवरती सर्व शंकरपाळी काढून थंड करून नंतरच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. आणि बघत असाल सर्व शंकरपाळ्यांना भरपूर असे लेयर्स आलेले आहेत आणि जवळून या शंकरपाळीचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे. लहान, मोठ्या, पातळ, जाड सर्व शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. शंकरपाळ्या बनवताना आवर्जून त्याच्यामध्ये चिमूटभर किंवा छोटा पाव चमचा बेकिंग पावडर घालायची, म्हणजे खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी तयार होते. आणि ज्या एकमेकांना चिटकलेल्या शंकरपाळ्या होत्या त्यासुद्धा बघा किती आरामात वेगळ्या झालेल्या आहेत. ज्या पद्धतीने नानखटाई किंवा खारी असते त्याच पद्धतीने शंकरपाळी तयार झालेली आहे. लहान मोठ्या जेवढ्या शक्य आहे तेवढ्या सर्व टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शंकरपाळी बनवण्याची खूप साधी सोपी पद्धत आहे. या दिवाळीला नक्की या पद्धतीची शंकरपाळी ट्राय करून बघा. त्याचबरोबर
चकली, चकलीची भाजणी, आणखीन वेगळ्या पद्धतीची शंकरपाळी सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नक्की या पद्धतीची शंकरपाळी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.